नमस्कार. आज मी बनवते गोल लाल भोपळ्याची खीरची रेसिपी. हे बघा, भोपळा किती सुंदर आहे, गोल असा लाल आहे. त्याला आपण चिरायचं नाही, आपल्याला त्याला जमिनीवरती फोडायचं आहे. कडक आहे थोडा, फुटत नाही लवकर. फुटल्यानंतर मग चाकूने कट करणार आहोत. कुष्मांडा देवीला हा प्रसाद खूप आवडतो, लाल भोपळ्याचा. आपण एरवी पण उपासाला खाऊ शकतो. सगळं बी व्यवस्थित काढून घ्यायचं, एका प्लेटमध्ये ठेवायचं. ते उन्हाला वाळत घालायचं. वाळलं की ते बी पण छान लागतं खायला. सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं. लवकर होणारी रेसिपी आहे ही. त्याची साल काढायची नाही आपल्याला, तसंच कट करून घ्यायचे. मोठे मोठे तुकडे कट करायचे, असे साईजमध्ये मोठे मोठे. जास्त बारीक करायची गरज नाही. भोपळ्याची खीर बनवायला फारसा वेळ नाही लागत आहे आणि खूप काही साहित्य लागत नाही. असं काही झटपट बनवून तयार होती आपली ही खीर. अशा पद्धतीनं भोपळा आपण कट करून घ्यायचा, मोठ्या फोडी करून घ्यायच्या. जे भोपळ्यामध्ये बी होतं ना, ते उन्हाला वाळत घालायचं. ते वाळलं की छान लागतं. इथे मी गॅस ऑन केलाय. तव्यावरती आपल्याला त्याला उकडून घ्यायचं आहे. पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही, पाण्याचा वापर केला नाही आहे मी काहीच. तव्यावरती असं उलट्या साईडनं ठेवायचं. जिकडं साल असते ना, त्या साईडनं तव्यावरती ठेवून द्यायचं. त्याच्यावर झाकायचं. मोठं काही पातेलं किंवा कढई वगैरे असेल तर, ज्या साईजमध्ये बसेल त्या साईजमध्ये कढई झाकून ठेवली मी इथं. अर्धा तास ठेवायचं उकडायला. इथे मी गूळ घेतला आहे, बारीक कट करून घेते चिरून त्याला. मी इथे 1 वाटी गूळ घेतलाय. तुम्हाला आवडते तसं त्या पद्धतीने गोड कमी जास्त करू शकता. हे उकडणं झालंय माझं, अर्धा तास झालं तर. मग किती छान उकडलंय, वाफ पण येते. त्याला एका ताटामध्ये काढून घेते मी. गरम गरम असं आहे ते सगळं. थोडा वेळ थोडं वाफ जाऊ द्यायची. गरम गरम आहे ना, ते हाताला चटके बसतात. वाफ गेली ना त्याची, चाकूच्या साह्यानं त्याची साल वरची काढून घ्यायची. जाड साल असते ती काढून घ्यायची. गरम गरम आहे ते. सगळ्या भोपळ्याची साल अशाच पद्धतीनं काढून घ्यायची. एका साईडला ठेवायचं. सगळी भोपळ्याची साल काढून झाली. चाकूनं त्याला बारीक करून घेते. ते नरम मऊसूद असतं ना, त्याच्यामुळे लवकर होतं ते. 1-2 चमचे टाकले मी त्याच्यामध्ये तूप टाकून परत त्याला बारीक करून घेते. गूळ टाकते त्याच्यामध्ये. गूळ आपल्याला लागेल तसा टाकायचा, जसं तुम्हाला गोड आवडतं त्या पद्धतीनं टाकायचं आहे. मी इथे 1 वाटी घेतलं होतं, पण अर्धी वाटीच टाकले मी गूळ. त्याला पूर्ण मॅश करून घेते. दूध टाकते त्याच्यामध्ये 1 वाटी. त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला. गूळ आपल्याला पूर्ण फोडायचा आहे आतमधला. भोपळ्याच्या जी फोडी आहेत ना, त्या पण आपल्याला चांगल्या बारीक करून घ्यायचे. इथे मी थोडे थोडे काजू, बदाम, मनुके, पिस्ता टाकलाय. केसरवालं दूध टाकलंय. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर तसं पण चालतं, दूध वगैरे टाकून चालतं. वरतून पण थोडेसे काजू बदाम जे उरले होते ते
टाकलेत मी. कुष्मांडा देवीला हा प्रसाद खूप आवडतो. मालपोह्याचा आणि लाल भोपळ्याची खीर पण खूप आवडते. कुष्मांडा देवीला गुलाबाची फुलं खूप आवडतात. ते देवीला कमळाचे फुलं आणि गुलाबाचे फुलं खूप आवडतात. तर चला आपण आज गुलाबाच्या पाकळ्यांनी ताट सजून घेऊ. लाल भोपळ्याची स्पेशल खीर आहे. ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. चला तर मग आपण गुलाबाच्या फुलांनी त्याला सजूया. सजावट केली आहे बघा गुलाबाच्या. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.